मी त्याबद्दल भाष्य करू शकतो, कारण मी साड्यांच्याबद्दल मला काय माहिती नाही. भाजपने ईव्हीएम मशीन कदाचित आदेश बांदेकरांना जास्त माहिती असेल, कारण साड्या ते वाटतात, आम्ही नाही. भाजपने ईव्हीएम बाजूला फेकून देऊन 405चा नारा करावा असं अबू आझमी म्हणाले. हा बरोबर आहे ना, पण ईव्हीएम बाजूला केल्यानंतर आणि बॅलेट पेपरवर आल्यानंतर तरीही अबू आझमीचा एक तरी उमेदवार निवडून येणार का, किंवा अबू आझमीला त्याच्या घरातले तरी मतदान करणार का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून ईव्हीएमची ओरड घालण्यापेक्षा अबू आझमींनी समाजवादी पक्षाचे एक तरी व्यक्ती उभं राहून दाखवावं, उभं करून दाखवावं उमेदवार म्हणून, मग त्याच्यावर आपण बोलू. अगोदर शेंबड्यासारखं रडायला सुरू करू नये. वैभव नाईक यांनी काल एका मुख्यमंत्री प्रमोद सावंत इथे त्यांना मतदारसंघाची जबाबदारी दिली. या प्रश्नावर उत्तर देताना असं म्हटलं की भाजपचे फायर ब्रँड नेते नितेश राणे सारखे इथे फायर ब्रँड नेते असताना मतदारसंघाची जबाबदारी परराज्यातील मुख्यमंत्र्यांना का द्यावी. म्हणजे वैभव नाईक आणि त्यांच्या उबाटाने स्वीकारलं का की मी फायर ब्रँड आहे. मग हे जरा त्यांच्या उबाटातल्या अन्य सहकाऱ्यांना समजून सांगावं, जेणेकरून माझी निवडणूक बिनविरोध होऊन जाईल. 4-5 बाशिंग बांधून बसलेले आहेत. अशा पद्धतीने जरा फायर ब्रँड नितेश राणेबद्दल थोडी घरात आणि सहकाऱ्यांना माहिती दिली तर माझी निवडणूक सुकर होऊन जाईल आणि बिनविरोध होऊन जाईल. नितेश राणे व नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय ते समजलं नाही. त्यांनी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाजोखा वाचावा असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं. नाही, परत प्रश्न विचारा. नितेश राणे आणि नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय हे समजलं नाही. त्यांनी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाजोखा वाचावा. बरोबर. संसद म्हणजे तिथे लोकांच्या आणि देशाचे विकासाचे प्रश्न मांडायचे असतात. पिझ्झा आणि बर्गरबद्दल मांडायचं नसतं. की पिझ्झा आणि बर्गर खाऊन पोट किती अजीर्ण होईल असा प्रश्न मांडणारा हा एकमेव खासदार मी तेव्हा बघितला आहे. आणि त्यांच्या लेखाजोख्यामध्ये जसं काल मी सांगितलं, त्यांचा लेखाजोखा म्हणजे काय कामाचा. नितेश राणेंनी हे शर्ट घातलं, राणे साहेबांनी अशी गाडी वापरली, राणे कुटुंबियांनी इथे प्रॉपर्टी घेतली, एवढाच त्यांचा लेखाजोखा. बाकी त्यांच्या लेखाजोख्यामध्ये काय दमत नाही. म्हणून या विनायकराव खासदारांनी जो आता आयसीयूवर राजकीय आयसीयूवर असलेला खासदार आहे, त्याची वायर आता आम्ही येणाऱ्या 3-4 आठवड्यामध्ये खेचणार आहे. मग राजकीय रामनाम सत्य करून त्यांना मुंबईला पाठवून देऊ एकदाच वाकवलेला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवर बोलताना विनायकराव असं म्हणतात की धनशक्ती आणि जनशक्ती असा हा लढाव होईल. या मतदारसंघात धनशक्तीचा 2 लाखांनी पराभव होईल. म्हणजे ते विनायक राऊतांनी खंबाट्यामध्ये चोरी केलेले त्यांच्या धनाच्या बद्दल कदाचित बोलत असतील, कारण का जनशक्ती ही आमच्या बाजूने आहे आणि खंबाट्यामध्ये जी जमा केलेली गरीब कामगारांच्या जोरावर कमवलेली धनशक्ती ह्याचा पराभव आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये काही आठवड्यामध्ये करणारच आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी खासदार इम्तियाज जलीलला टार्गेट केलंय का? संभाजीनगरच्या खासदारांनी कलम 75चं समर्थन केलं होतं का? तसेच राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? आणि संभाजीनगरच्या खासदारांनी मोदींच्या कानाला हात वर करून समर्थन दिलं होतं असं त्यांनी टार्गेट केलंय का? पण ते देवेंद्र फडणवीसजी बोलले ते योग्यच बोललेले आहेत ना. महाराष्ट्राच्या भूमीतून आणि देशाच्या भूमीतून निवडून यायचं आणि देशाची गद्दारी करायची, ह्यालाच इम्तियाज जलील म्हणतात. MIM असो किंवा इम्तियाज जलील असो, हे पाकिस्तानमध्ये गेले जाऊन त्यांनी खासदारकी लढवावी, कारण भारतामध्ये राहून भारताची गद्दारी आणि बैमानी करण्याचं दुसरं नाव म्हणजे इम्तियाज जलील आणि त्यांचा तो ओवेसी. म्हणून जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलले त्याला मी पूर्ण पद्धतीने समर्थन करतो. विनायक राऊत यांच्या कार्याचा 10 वर्षातील कार्याचा लेखाजोखा कणकवलीत पार पडला, पुस्तिकेचं प्रकाशन. त्या कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत असं म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांचा 8,000 कोटी निधी थांबवून स्वतःसाठी 7,500 कोटींचे अलिशान विमान घेतले असा एक गंभीर आरोप त्यांनी. हे जे विनायक राऊत नावाचा हा जो काय प्राणी आहे, ज्याला आपण खासदार म्हणतो ना, त्याला आता कायमस्वरूपी प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने पाठवणार आहोत. कारण का कुठलाही अभ्यासू खासदार अशा पद्धतीचे बेजबाबदार स्टेटमेंट देणार नाही.
कोरोना काळामध्ये मोदीजींच्या धोरणांमुळे भारतामध्ये असंख्य लोकांचे जीव वाचले. भारताने स्वतःची वॅक्सिन तयार करण्यामध्ये भारत एकमेव अन्य देशांच्या तुलनेमध्ये म्हणजे एकमेव अन्य देशांच्या स्पर्धेमध्ये देश उभा राहिलेला आहे. आणि भारतातल्याच लोकांना वाचवलं नाही, अन्य देशांकडे पण वॅक्सिन पाठवणारा पण आमचा भारत देश होता. कदाचित विनायक राऊतांनी पण मोदीजींनी तयार केलेली वॅक्सिन घेतली असेल आणि म्हणून आता जिवंत राहून तसं भाषण करत असतील. म्हणून कुठेतरी मिठाला विनायक राऊतांनी जागलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये. ठाकरे गट पुन्हा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्न करतोय असं दीपक केसरकर म्हणतात. पण ते मी तुम्हाला आता तेच म्हणलो ना, जे दीपक केसरकरजी बोलतायत ते अगर खोटं असेल तर रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्या दोघांनी आपले सीडीआर रिपोर्ट आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करावे. ते 2-3 आठवड्यामध्ये ते दिल्ली गेलेले होते का? मला माहिती अशी आहे की पुण्याच्या मार्गाने दिल्लीला गेलेले, मुंबईतून ट्रेन उडलेलं नव्हतं. तर मग अगर दीपक केसरकरजी अगर खोटं बोलतायत, दीपक केसरकरजीवर तुम्ही टीका करायची हिंमत करताय, तर मग तुम्ही या दोघांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि सीडीआर रिपोर्ट जाहीर करा ना. जे ठाकरे कुटुंब राणे साहेबांना फोन करून आदित्य ठाकरेला वाचवा, आदित्य ठाकरेला दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये गोवू नका, अशा पद्धतीची विनंती करू शकतात, तर ते पीएमओला निश्चित पद्धतीने जाऊ शकतात, मोदी साहेबांची निश्चित पद्धतीने भेट घेऊ शकतात. मग ह्याबद्दल दीपक केसरकरजी किती खोटारडे आहेत, नितेश राणे किती खोटारडे आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता ठाकरे कुटुंबावर आहे. मी ऐकलेलं अंबानी साहेबांच्या लग्नाला जाण्याचा पण तोच उद्दिष्ट होता, जेणेकरून मोदीजींबरोबर अजून जवळीक साधण्याची उद्दिष्ट होता. म्हणून आम्ही अगर खोटं बोलत असो, दीपक केसरकरजीचे आरोप अगर खोटे असतील तर खोटं सिद्ध करण्याची जबाबदारी ठाकरे कुटुंबावर आहे. चला ह्या दोघांचे सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करा आणि आम्हाला खोटारडे ठरवा. आम्ही महाराष्ट्राची माफी मागतो. महाराष्ट्रातील पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी आणि